लोणावळ्यात भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झाले. भांगरवाडी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलनात हिंदू संस्कृती, कुटुंब व्यवस्था, समाज एकीकरण व सध्याची युवा पिढी यावर प्रकाश टाकण्यात आला. भांगरवाडी राम मंदिरात या हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्तरातील हिंदू बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून हरिभक्तपरायण पुरुषोत्तम खर्चे, सुनील काळे व ॲडव्होकेट मोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पडवळ यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली साखरेकर यांनी केले. कार्यक्रमापूर्वी शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली होती तर संमेलनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या संमेलनाची सविस्तर झलक. तुलसी ने झूम के गाई, कोई मस्त मगन चौपाई, पागल है खुशी से नैना घर आए मेरे रघुराई। हो रामचंद्र जहाँ ठुमक चले, हर्षित है वो अंगनाई, क्या सुनना है क्या कहना घर आए रघुराई। अब आठों पहर तेरे मंदिर में गुजारा है, नगरी है अयोध्या। मेरे राम लला हर दिन तेरा ही नजारा है, नगरी है अयोध्या की, सरजू का किनारा है। सज्जनाची व्याख्या बदलली आहे. या सज्जनाच्या व्याख्याप्रमाणे हे जर महापुरुष किंवा शिवाजी महाराज जर घरीच बसले असते, कुणाचं वाईट करायचं नाही म्हणून काहीच करायचं नाही, या उक्तीप्रमाणे जर घरीच बसले असते ते सज्जन झाले असते का? सज्जन म्हणजे कोण? जो देवदेश धर्मासाठी बाहेर पडतो, समाजाच्या रक्षणासाठी बाहेर पडतो, तो सज्जन समाज. ते सज्जन समाजाचा संमेलन आहे. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही समाजासाठी, हिंदू धर्मासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी बाहेर आलात, म्हणून हे सज्जनांचं संमेलन आहे आणि ते विराट हिंदू संमेलन आहे असं आम्हाला वाटतं. स्वाभाविक आहे, संघाला 100 वर्ष पूर्ण झाली असं पूर्ण विश्वामध्ये त्याचा एक बोलबाला आहेच. पण संघाची निर्मिती का झाली, त्याचं काय कारण असेल? तसं महाराजांनी सांगितलं, अनेक गीतेची उदाहरणं दिली, त्याच्यामध्ये सांगितलं की संघ शक्ती कलियुगे युगे. भविष्यात ही संस्कृती, हा धर्म जर टिकवायचा असेल तर संघ शक्ती निर्माण करावी लागेल, म्हणजे संघटन करावं लागेल. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, मुलीचा धर्म काय आहे, पत्नीचा धर्म काय आहे, आईचा धर्म काय आहे, ह्या धर्माचं शिकवण खऱ्या अर्थाने संत वाङ्मयाने आपल्याला मोठ्या प्रमाणात दिले. एक वाक्य बोलून जातो मी या ठिकाणी, संतांचे विचार जर आपल्या समाजातनं जर बाहेर पडले ना, तर हा समाज
सैरावैर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संतांचे विचार, संतांचे वाङ्मय अत्यंत श्रेष्ठ आहे. अत्यंत याची शिकवण या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण खर्चे महाराज अत्यंत प्रभावीपणे त्यांनी या ठिकाणी मांडलंय. आणि बापाडीत संपलं आणि ते संपल्यानंतर ती घट चालू झाली, त्याच्यावरती एक शून्य. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. त्याच्यावरती शून्य संपलं. पण आता वर्तमान काळातही कितीतरी वर्ग 50 मध्येच निघून गेलाय. 100पर्यंत क्वचित एखादा जातो. जुने ते सोनं म्हणतात ना, तशा प्रकारचे जुन्या माणसामध्ये आपले नियम आहेत, खाण्यापिण्याचा काहीतरी संयम आहे, त्याच्यामुळे ते टिकलेत आणि अजून आहेत. आजही 85-90 वर्षाचे लोक आजही आहेत आणि आपल्या तरुणापेक्षा धाकट आहेत. या सगळ्या गोष्टी जो अभंग सांगितला ना, त्या अभंगामध्ये दुसरं चरण सांगितलेलं आहे तुकोबारायांनी. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. दुसरं सांगतंय युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरल्या पाहिजे. याच्यामध्ये कोणताही करार मदार केला जात नाही बरं का. हा करार असतो का? हिंदू विवाह म्हणजे आपण म्हणतो समर्पणाचा विषय आहे, एकमेकांच्या बद्दल असणारी आदर भावना आहे, पण ह्याच्यात कोणताही करार मदार कधीही केलेला नाही. मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं माहिती का? स्त्री म्हणून आपल्याला मिळणारा आदर हा आपल्या ह्याच संस्थेमध्ये जपला जातो. आपलं स्त्रीपण आणि त्याचा आदर हा प्रत्येक वेळी केला जातो बरं का. अगदी आपल्या देवदेवतांना सुद्धा आपण पाहिलं तर आपल्याला कळेल की त्या देवदेवतांना देखील पूजताना किती महत्व दिलं जातं मानला जातो. विवाह संस्था एक अख्खी संस्थाच आहे ती. आज मोनालिकांनी किती सहज व सोप्या भाषेत पण जळजळीत वास्तव मांडले. विवाह संस्थेचं व कौटुंबिक संवादाचे महत्व आपल्याला पटवून दिले. खरं सांगायचं तर पंथीला जपताना का तिला बाहेर आधार शोधावा लागतो? आपणच आधार बनवूया. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.